श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी प्रार्थना आम्ही ऐकली आहे. आता वेळ आली आहे तुझी ती मोठी इच्छा साकार होण्याची, अगदी पुढच्या एका तासात. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. यांनी तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, हे बघ, तू खूप सहन केलंस. खूप दिवस झाले वाट पाहता, डोळ्यात आसवानी पूर आलाय, पण तरीसुद्धा तू विश्वास ठेवला आहेस. आणि म्हणूनच आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, कारण आजचा दिवस तुला काहीतरी अनोखं देणार आहे. स्वामी म्हणतात, येत्या 1 तासात जर तुझी ती सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर तू मला सांग, कारण मीच तुला वचन दिलंय. मीच तुझ्या हातात आशीर्वादांचं तोरण बांधलंय. तुझं दुःख पाहून मी गप्प बसणार नाही. तुझं मन ओळखून मी तुला रडवणार नाही. कधी काळी तू मला सगळं सोडून म्हणाला, स्वामी आता सगळं तुमच्यावर आहे. आणि आज मी तुला सांगतोय, तुझं सगळं माझ्यावरच आहे. आणि म्हणून मी तुला अपयशी होऊ देणार नाही. त्या देवाचं नाव घेतलंस ना मनापासून, अगदी निरस अश्रूंनी त्यांचं स्मरण केलंस, म्हणूनच आज तो स्वामी तुझ्यासाठी पुढे सरासावत आहे. आणि आज त्या स्वामीला तुझी एकही गोष्ट दडवायची गरज नाही. त्याला माहीत आहे तू काय मागितलंय. तो फॉर्म जो भरला आहेस आणि वाट पाहत आहेस, ती नोकरी जी तुझ्या नशिबाच्या थोडी दूर आहे, तो मोबाईल की जिथे तुझ्या प्रिय व्यक्तीचा मेसेज यावा असं वाटतं, तो कॉल जो तुझं जीवन बदलू शकतो, ती संधी जी तुझ्या हातात यायला पाहिजे. स्वामी म्हणतात, सगळं माझ्या हातात आहे. तू जर हे मनापासून ऐकतोय तर लक्षात ठेव, ही वेळ आहे तुझ्या आयुष्यातली बदल घडवणारी वेळ. हीच ती घडी आहे जिथे हो आणि नाही यामध्ये केवळ माझा निर्णय फरक करतोय. स्वामी म्हणतात, घरात साठून राहिलेलं दुःख मी बाहेर फेकणार आहे. जिथे उदासवाना कोपरा आहे तिथे मी माझ्या कृपेचा दिवा लावणार आहे. जिथे तुझ्या इच्छा अडकून राहिल्या आहेत तिथे मी दार उघडणार आहे. स्वामी म्हणतात, काही गोष्टी विलंबाने येतात पण येतात, आणि त्यांचं येणं म्हणजे चमत्कार असतो. तू जरा धीर धर, मी आहे, मी सगळं बघतोय. तू वाट पाहणं थांबव, कारण आता वेळ आली आहे. मी तुला सगळं देणार. तुझं घर, तुझं काम, तुझं नशीब सगळं नव्याने आकार घेणार. ज्याला तू हार मानली होतीस तीच गोष्ट स्वामी समर्थ यशात बदलणार. किती वेळा स्वतःलाच विचारलास, कधी मिळेल मला ते? किती वेळा स्वतःशी भांडलास, का माझ्यात नशिबात नाही? स्वामी म्हणतात, हे विचार सोड. आता मी स्वतः तुला सांगतोय, तुझ्या जीवनात आता उजेड येणार. ती इच्छा जी तुझ्या हृदयात खोल रुतून बसली, ती जी बोलता येत नाही पण सतत जाणवत राहते, आज ती पूर्ण होणार. कारण मी तुझं मन ओळखतो, मी तुझं दुःख ओळखतो, आणि माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी राहून द्यायचं नाही असं मी ठरवलंय. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, तू ज्याच्यासाठी झुरतोस तो क्षण दारात उभा आहे. जो निर्णय तुझं भविष्य घडवेल तो आता तुला कळवणार आहे. फक्त शांत राहा, मनात नकाराचे वादळ नाही, विश्वासाचा दीप उजळवा. स्वामी म्हणतात, मी तुला रिकामा पाठवणार नाही. आज मी तुला अशा प्रकारे भरून टाकीन की तुला वाटेल, हे सगळं खरंच माझ्यासाठी होतं का? तुझं नशीब जे अजूनपर्यंत थांबलेलं होतं, आज ते धावत येणार. तुला जे मिळायला पाहिजे होतं ते आज तुला दिलं जाणार. हे ऐकताना जर तुझं मन हेलावलं असेल, डोळ्यात पाणी आलं असेल, तर लक्षात ठेव, हे माझं आश्वासन आहे, हे माझं वचन आहे, हे स्वामी समर्थांचं बोलणं आहे. एकदा मनात म्हणा, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत, आणि त्या एका मंत्राचं आज तुझ्या जीवनात क्रांती होईल. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरा, ही वेळ फक्त तुझ्यासाठी थांबली आहे. आकाशातले तारेसुद्धा आज तुझ्या नशिबाची दिशा बदलण्यासाठी सज्ज झालेत. तुला वाटतंय का मी गप्प बसलोय? नाही, मी सगळं बघतोय. जेव्हा तू रात्री उशीवर डोकं ठेवून शांतपणे रडतोस, तेव्हा तुझा प्रत्येक हुंदका मला ऐकू येतो. तू बोलत नाहीस पण मी ऐकतो. तू मागत नाहीस पण मी देतो. म्हणून तर मी आज तुला सांगतोय,
येत्या 1 तासात जर तुझी ती सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर थेट माझ्या समोर ये, कारण आज मी स्वतः तुझ्यासाठी उठलो आहे. स्वामी म्हणतात, आयुष्याची जी वाट इतकी कठीण वाटते ना तुला, ती वाट आता फुलांनी भरून जाणार आहे. जे तुझ्या हातातून निसटत होतं ते पुन्हा परत येणार आहे, आणि जे तुझं कधीच झालं नव्हतं ते आता तुझं होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, धीर सोडायचा नाही, कारण कधीकधी शेवटच्या क्षणाला देव आपल्या हातात चमत्काराचं फूल ठेवतो आणि तो शेवटचा क्षणच जीवन बदलवतो. हे स्वामी आज तुझ्या ओंजळीत ठेवत आहे चमत्काराचं फूल. स्वामी म्हणतात, तुला जे हवं आहे ते तुला मिळणार, पण त्याहीपेक्षा जास्त मिळणार, कारण तू सहन केलं आहेस आणि जो सहन करतो त्याच्यावर माझ्या कृपेचा वर्षाव थांबत नाही. तू वाट पाहिलीस, तू कधीच कोणाची हेटाळणी केली नाही, तू कोणावर राग धरला नाही, उलट सगळ्यांना माफ केलंस आणि त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केलीस. म्हणून तर आज स्वामी तुझ्या जीवनात चांगल्या बातम्यांचं वादळ घेऊन येत आहे. तुझ्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे की तुला वाटेल, हे खरंच माझ्यासोबत घडेल का? तुझा फोन वाजेल, तुझ्या नावावर एखादा मेल येईल, तुझं नाव कुठेतरी जाहीर केलं जाईल, किंवा तुझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येईल जी फक्त आणि फक्त तुला वर नेण्यासाठीच आली असेल. स्वामी म्हणतात, मी स्वतः तुला ओळखतो. मी तुला का उशिरा देतोय हे तुला लगेच समजणार नाही, पण जरा थांब. एकदा जे मी देणार आहे ना, ते तुला विसरायला लावेल की तू पूर्वी कधी काही गमावलं होतं. म्हणून लेकरा, आता उठ, तुझं मन शांत कर. मनात फक्त एवढं म्हणून ठेव, स्वामी समर्थ आहेत माझ्यासोबत. आणि मग बघ, या 1 तासात इतका मोठा चमत्कार घडेल की तुला वाटेल, हे स्वप्न आहे की सत्य. स्वामी समर्थ म्हणतात, काही वेळा देव उशीर करतो, पण न्याय नक्की करतो. आणि माझा न्याय असा आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांचं आयुष्य मी आनंदानं भरून टाकतो. जे आजवर अडकलं होतं तेच उठेल, जे हरवलं होतं ते मिळेल, जे कधी झालंच नाही ते ते घडेल. हार तू मानू नकोस, कारण तुझ्यासाठी मी स्वतः सज्ज झालोय. मी येतोय तुझं दुःख घ्यायला आणि तुला सुख द्यायला. स्वामी समर्थ म्हणतात, आज जे ऐकून तुझ्या अंगात एक नवीन ऊर्जा भरू दे. मनात विचार येऊ, आज माझं काहीतरी मोठं होणार आहे. तेच विचार, तीच भावना, त्या विश्वासावर मी कृपा करतो. स्वामी म्हणतात, तू माझं लेकरू आहेस, मला तुझी काळजी आहे, मी तुझ्या मागे उभा आहे. आता कोणतीही गोष्ट तुला थांबवू शकणार नाही. हे बघ, संसारात किती अडचणी असतात. एखादं संकट जातं तर दुसरं उभं राहतं, पण तू प्रत्येक संकटासमोर झुकला नाहीस, तू धीर सोडला नाहीस, तू माझ्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणूनच आज माझी वेळ आली आहे तुला स्वतः तुझं सर्वस्व परत देण्याची. तुझ्या नशिबावर जे भळब दाटलं होतं ना, ते मी दूर केलंय. आता तुझ्या आकाशात नवे तारे लुकलुकतील, आणि हे तारे म्हणजे फक्त इच्छा नव्हे, ते साकार होणारे स्वप्न आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या लेकराला कितीही वेळ वाट पाहावी लागली तरी मी त्याच्या ओंजळीत फक्त श्रेष्ठ गोष्टीत टाकणार, कारण तो रिकाम्या हाताने माझ्यासमोर आला होता, पण आज मी त्याला भरून पाठवणार आहे. तू गेल्या कित्येक दिवसांपासून म्हणतोय ना, स्वामी एक तरी चिन्ह दाखवा, एक तरी शुभ बातमी द्या, एक तरी दिशा दाखवा. आता ती दिशा आली आहे, तो शुभ क्षण जवळ आलाय, आणि ही बातमी एवढी मोठी असेल की तुझ्या आयुष्यात सगळं बदलून टाकेल. जिथं तुला नकार मिळाले तिथं आता होकार मिळेल. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्यासमोर तू तेजाने झळकशील, आणि जिथं तुझी किंमत केली गेली नाही तिथं आता लोक तुला पाठ पाहतील. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरा, हे यश, ही बातमी, ही संधी तुला सहज मिळते असं वाटेल, पण ती माझ्या कृपेनेच परिणाम आहे. हे सगळं फळ आहे जे तुझं संयमाने आणि श्रद्धेने पेरलं होतंस. कधी वाटायचं ना, हे आयुष्य काहीच देत नाही, सगळं संपले, पण हे बघ, मी आज स्वतः सांगतोय, सगळं नव्याने सुरू होणार आहे. जे संपलं होतं ते आता नव्याने जन्म घेणार, जे तुटलं होतं ते आता परत जुळणार. स्वामी म्हणतात, ही वेळ, आता हा क्षण, हे आशीर्वाद तुला बदलून टाकतील. आजपासून तू एक नवं पान उघडणार आहे. जिथं दुःख नव्हतं तिथे आता आनंद असेल, जिथं अश्रू होते तिथं आता हास्य असेल, जिथं फक्त शंका होत्या तिथं आता निखळ विश्वास असेल. स्वामी म्हणतात, एकदा फक्त मनापासून माझं नाव घे, मनात मन जय जय स्वामी समर्थ, आणि मग बघ, त्या शब्दामधून येणारी ऊर्जा तुझ्या आयुष्यात किती मोठा प्रकाश घालते. हे बघ, ही वेळ साधी नाही, ही वेळ बदलाची आहे. ही वेळ तुझ्या आयुष्यातून अंधार दूर ठरण्याची आहे. मी तुला उचलून ठेवणार आहे. जिथं
जिथं लोक तुला पाहून म्हणतील हाच तो ज्याच्या मागे स्वामी समर्थ उभे राहिले होते. स्वामी म्हणतात यापुढे एकटं वाटणार नाही, यापुढे दरवाजा बंद होणार नाही, यापुढे तुझा आवाज ऐकला जाईल, यापुढे तुझं नाव ओळखलं जाईल, यापुढे तुझं आयुष्य माझ्या आशीर्वादाने उजळून निघेल. स्वामी समर्थ म्हणतात लेकरा, आयुष्यात बऱ्याचदा असं होतं की आपण खूप काही देतो, प्रेम देतो, मदत करतो, पण त्यांचं आपल्याला उत्तर मिळत नाही. उलट आपल्यालाच एकटं केलं जातं. पण हे सगळं मी पाहिलंय, मी सगळं मोजलेलं आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक तळमळ, प्रत्येक श्वास सगळं मी जाणले. आणि म्हणूनच आज मी तुझ्यासाठी वेळ एक आणखी आणली आहे. अशी वेळ जिथं सगळं मागच विसरून तू पुन्हा नव्याने असशील. असा क्षण जिथं आयुष्य तुला मिठी घालेल. स्वामी म्हणतात जी इच्छा इतकी दिवस तुझ्या मनात दाटून बसली होती ती आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. आणि तुला वाटेल हे खरंच माझ्यासोबत घडले का? पण हो, हे खरंच घडेल, कारण त्या इच्छेमागे तुझा आटपाट प्रयत्न होता आणि माझी गुप्त कृपा होती. कधी वाटायचं की सगळे दरवाजे बंद झालेत, पण स्वामी म्हणतात जेव्हा माणसाचे दरवाजे बंद होतात तेव्हा मी स्वतः एक नवीन दरवाजा उघडतो. आणि हाच तो क्षण आहे तुझ्यासाठी मी दरवाजा उघडलाय, आनंदाचा, यशाचा आणि समाधानाचा. तुझ्यासाठी धडपडलास, तू जिथं अपयशी झालास, आता तिथंच यश तुझ्या पायाशी लोळण घेणार आहे. आणि तुझ्या पाठीवर शाबासकीचे हात असतील. आता तुझ्या नावाची चर्चा होईल. स्वामी म्हणतात जे तुला मिळालं नाही त्यावर दुःख नको, जे मिळणार आहे त्याची तयारी कर, कारण ते इतकं मोठं असणार आहे की मागचं सगळं विसरशील. तुझ्या जीवनात जो अंधार आहे तो मी आता माझ्या कृपेच्या प्रकाशाने दूर करणार. तुझं घर जे आता तणावाने भरलेलं आहे तिथं शांततेचा गंध दरवेल. तुझ्या हृदयात जे दुःखांचं घर करून बसलंय ते मी स्वतः साफ करीन आणि तिथं माझं निवासस्थान असेल भक्तीचं, श्रद्धेचं आणि आशेचं. स्वामी म्हणतात एक क्षण, एक विचार, एक प्रार्थना एवढं पुरेसं असतं जीवनात बदलायला. आणि तू जर अनेक वेळा माझ्यासमोर नतमस्तक झालेलास, म्हणून आता माझी वेळ आहे तुला आशीर्वाद देण्याची. तुला वाटतं का की मी उशीर केला? नाही रे, मी योग्य वेळी आलोय. तू थोडं थांबलास, पण आता हे थांबणं संपलं, हे दुःख संपलं, हे रडणं संपलं. स्वामी समर्थ म्हणतात मी आलोय तुझं आयुष्य उजळवायला, मी आलोय तुझ्या घरात सुख, शांती, समाधान यांचं साम्राज्य वसवायला. माझं लेकरू, आता मागं वळून बघू नकोस, फक्त पुढे बघ, कारण जिथं तू आहेस आणि तिथंच मी आहे. स्वामी समर्थ म्हणतात आजवर जे काही घडलं ते विसर, कारण आजपासून तुझं नवीन अध्याय सुरू होते. तुझं नशीब स्वतः चालून येणार आहे. कोणाचं द्वार ठोठवायची गरज नाही, कोणापुढे विनंती करायची गरज नाही, कारण आता माझा दरवाजा उघडलेला आहे तुझ्यासाठीच. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुखात, प्रत्येक आनंदात मी सामील आहे. जेव्हा तुझ्या ओठांवर हसू उमटेल तेव्हा माझं हृदयही आनंदानं भरून येईल, कारण माझं लेकरू आता रडणार नाही, माझं लेकरू आता मागे राहणार नाही. स्वामी म्हणतात ज्या लेकरांनी तुझी किंमत केली नाही ते तुझ्या वेदनाचा उपहास करत होते, आता तेच लोक तुझं यश पाहून स्तब्ध होणार. जेव्हा माझा भक्त उंच भरारी घेतो तेव्हा संपूर्ण जग त्या चमत्काराकडे पाहतं, पण तो चमत्कार माझ्या आशीर्वादामुळे घडतो आणि त्या भक्ताच्या श्रद्धेमुळे टिकून राहतो. स्वामी समर्थ म्हणतात आज जे ऐकलंस ते शब्द नाही, ते साक्षात आदेश आहेत. माझा आदेश आहे तुझ्या जीवनात बदल घडवण्याचा, माझा आदेश आहे तुझ्या आयुष्याला यशस्वी करण्याचा, आणि माझं वचन आहे तुझं काहीच वाया जाणार नाही. तू किती वेळा मला मनात हाक दिलीस ते मला माहीत आहे. तू कोणालाही सांगितलं नाही, पण माझ्याशी बोलत राहिला. स्वामी मला न्याय मिळेल ना? स्वामी मला सुख मिळेल ना? हो लेकरा, नक्की मिळेल, कारण आजच्या या क्षणाला मी फक्त तुझं ऐकतोय. मी तुझ्यावर लक्ष केंद्रित केलंय आणि आता माझ्या कृपेचा दार उघडला गेलाय. आजपासून तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टी सतत घडत राहतील. तुझं घर आनंदाने गजबजून जाईल. तुझ्या जीवनात अशी एक बातमी येईल की तुला वाटेल की हे काही साधं नाही, हे तर फक्त स्वामी समर्थच करू शकतात. हे ऐकताना जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, जर तुझ्या हृदयात एक शांत लाट फिरली असेल, तर लक्षात ठेव तू आता कृपेच्या मार्गावर आहेस. स्वामी समर्थ म्हणतात आता मागं वळून बघू नकोस, आता भीती बाळगू नकोस, फक्त पुढे चालत राहा, कारण प्रत्येक पावलावर मी आहे, प्रत्येक क्षणात मी आहे, प्रत्येक संकटात मी तुझ्या पुढं उभा आहे. स्वतःवर विश्वास ठेव आणि मला हाक मार, जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र तुझं नशीब बदलेल, हा मंत्र तुझं आयुष्य उजळवेल,
हा मंत्र तुला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे पोहोचायला लोकांना जन्म लागतात. आजपासून तुझं दुःख संपलं, तुझी वाट पाहणं संपलं आणि तुझं मोठं स्वप्न जे तू हळूच मनात जपून ठेवलं होतंस ते येत्या 1 तासात साकार होणार आहे. जर नसलं तर सांग, कारण वचन मी दिले. स्वामी समर्थ म्हणतात हे पूर्ण होणारच. स्वामी म्हणतात लेकरा, आता तुझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने चालणार आहे. आज जे थांबलेलं वाटतंय ते वाढायला लागेल, जे जड वाटतंय ते हलकं होईल, जे अशक्य वाटतंय ते सहज शक्य होऊन जाईल. मी आहे ना, मग काय चिंता. जेव्हा तू एकटं वाटून बसतो तेव्हा मीच तुझ्या पाठीवर हात ठेवतो. जेव्हा तू रडतोस तेव्हा मीच तुझं डोकं कुशीत घेतो. तुला नाही जाणवत, पण मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत असतो. तुझं नशीब हे पुस्तकासारखं आहे, त्या प्रत्येक पानावर माझी सही आहे आणि आज मी स्वतः नवीन पान लिहायला बसलोय. इथं फक्त आनंद, यश आणि समाधान आहे. स्वामी समर्थ म्हणतात तुझं जीवन आता सुद्धा बदलते. तुला जाणवत नाही, पण देवाच्या योजना मूक असतात, त्या मोठ्या असतात, त्या अचानक उलगडतात. तुझं हृदयात जी इच्छा आहे ना, ती कुणाला सांगितली नाहीस. ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तू आश्चर्यचकित होशील. म्हणशील हे कसं घडलं. माझं उत्तर असेल हे मी केलं, कारण तू माझ्यावर श्रद्धा ठेवली होतीस. स्वामी म्हणतात तुझ्या घरात अन्न कमी पडू देणार नाही. तुझ्या ओंजळीत पैशाची चांदणी साठवून ठेवीन. तुझ्या चेहऱ्यावर हास्यांचं तेज फुलवीन आणि तुझ्या मनात शांतीचा वास करून जाईन. हे लक्षात ठेव, तू जोपर्यंत श्रद्धेने माझं नाव घेतोयस तोपर्यंत मी तुझ्यावर कृपेची सावली धरून उभा आहे. आजपासून प्रत्येक दिवस नवा असेल, प्रत्येक सकाळ एक संधी घेऊन येईल, प्रत्येक संध्याकाळ समाधान घेऊन जाईल आणि प्रत्येक रात्र तुला माझ्या स्वप्नांच्या कुशीत झोपेल. स्वामी म्हणतात जे काही अडकलं होतं त्याची गती लागली आहे. जे बंद दरवाजे होते त्यांचं कुलपात मी स्वतःची किल्ली फिरवली. आता जे येणार आहे ते फक्त तुझ्यासाठीच आहे. माझं लेकरू, आता पुन्हा कधी मागं वळून पाहू नकोस. पुन्हा कधी तुला का असं विचारावंसं वाटणार नाही, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थ आहेत हेच होणार आहे. हे जे ऐकतो आहेस ते शब्द नाहीत, ते तुझ्या जीवनात बदल घडवणारे बीज आहेत. हे बीज तुझ्या मनात रुजू दे, ते फळ देतील आणि त्या फळाला स्वाद तुला आयुष्यभर विसरता येणार नाही. स्वामी म्हणतात लेकरा, आता काळजी नको. तू जेव्हा स्वामी म्हणून मनात पुटपुटतोस तेव्हा माझ्या दरबारात तुझ्या नावाचा दीप पेटतो. तो दीप मी विझू देत नाही. त्या प्रकाशात मी तुझं भविष्य पाहतो आणि ते तेजोमय करतो. किती वेळा तू स्वतःला दोष दिलास. कदाचित माझ्यातच काही कमतरता असेल, कदाचित देव माझ्याकडे पाहत नसेल, पण स्वामी म्हणतात हे चुकीचं आहे. माझं लेकरू जेव्हा रडतं तेव्हा माझ्या डोळ्यातही अश्रू येतात. जेव्हा तू अपयशातून जातोस तेव्हा मी तुझ्यासोबत असतो, प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणाला. तू म्हणालास मी इतकं दिलं तरी मला काही मिळालं नाही, पण मी म्हणतो मी सगळं बघितलंय आणि आता मी तुला सगळं देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात तुझी इच्छा म्हणजे माझं वचन, तुझं अश्रू म्हणजे माझं ध्यान, तुझं सुख म्हणजे माझं समाधान. तुझं जर एक पाऊल श्रद्धेने टाकलंस तर मी 1000 पावलं तुझ्यासाठी चालत येतोय. लक्षात ठेव, मी आहे तुझ्या मागे, तुझ्या पुढे, तुझ्या श्वासात मी आहे. तू हरवलेला वाटलास तरी मी तुला शोधत राहिलो. आता मात्र मी तुला सापडणार नाही, कारण तू माझ्याच कुशीत आहे. स्वामी समर्थ म्हणतात काही वेळा मी देत नाही, कारण मला योग्य वेळेची वाट पाहायची असते. कारण जे मी देतो ते अपूर्ण नसतं, ते परिपूर्ण असतं. ते तुझ्या संपूर्ण आयुष्याला बदलवून टाकणारं असतं. हे बघ, आता वेळ आली आहे. तुझ्या इच्छेचं बीज जे तू श्रद्धेने लावलं होतं ते आता फुलायला लागले आणि हे फूल मी स्वतः पाण्यानं जपलं आहे. हे फळ मी स्वतः तुला देण्यासाठी हातात घेतलं आहे. आज तुझं हृदय शांत आहे, मनात विश्वास आहे, तोंडावर हसू आहे, तर समज माझं वचन पूर्ण होते. स्वामी समर्थ म्हणतात बस आता या दिवशी, या क्षणी माझ्या नावाचा जप मनात शांत ठेव. मनातल्या सगळ्या इच्छा, सगळ्या वेदना, सगळे विचार माझ्याकडे सोपव आणि म्हण स्वामी समर्थ आता सर्वस्व तुमचंच. हे एक वाक्य तुला आयुष्यभर पुरेल. हे वाक्य एक श्रद्धेचं बीज तुझ्या अनंत सुख देईल. हे एकच नाव जय जय स्वामी समर्थ तुझं नशीबच काय, तुझं जीवन बदलून टाकेल. जेव्हा तू हे ऐकतोयस त्या क्षणी स्वामी समर्थ तुझ्या घराच्या दिशेने वळत आहे. तुझ्या मनातील इच्छा जी इतके दिवस फक्त अश्रूंमध्ये होती, आज तिचा सुगंध संपूर्ण विश्वास दरवळत आहे. कारण स्वामी म्हणतात माझ्या भक्ताची इच्छा म्हणजे माझा आदेश, त्याला पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. आज जे शब्द ऐकतोय, कारण आज आकाशातले ताराही तुला आशीर्वाद देत आहे. जी इच्छा तुला अशक्य वाटत होती
जी गोष्ट आजपर्यंत फक्त स्वप्न होती तीच गोष्ट आज प्रत्यक्षात घडणार आहे. तुला वाटत असेल एवढं सोपं कसं शक्य आहे, पण जेव्हा पाठीशी असतो स्वामी समर्थांचा आशीर्वाद तेव्हा अशक्यही शक्य होतं. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ फक्त शांत राहा, घाई करू नको. आज या एका तासात मी स्वतः तुझ्या आयुष्यात उतरणार आहे. ज्या घरात दिवा लावून मनापासून नामस्मरण केलं जातं तिथं देव स्वतः चालत येतो. आणि तू तर माझं नाव घेत मनापासून बोलतोयस, कारण मी कसा उशीर करीन? तुला वाटतं का की तुझं नशीबच खराब आहे? तुला वाटतं का की सर्वजण तुला दुर्लक्षित करतात? आजपासून हे सर्व बदलणार आहे. स्वामी समर्थ सांगत आहेत, मी तुला विसरलो नाही. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो आणि ती योग्य वेळ म्हणजे आता आहे. स्वामी समर्थ म्हणतात, हे एक बाळा, आज मी तुझं दुःख दूर करणारच. तुला जे हवं आहे ते सगळं तुला मिळणार आहे. तुला ज्याचा आधार हवा होता तो मीच आहे. तुला जे मनापासून पाहिजे आहे ते मीच तुला देणार आहे. हे वचन आहे माझं. या पुढच्या काही क्षणात तुझ्या डोळ्यासमोर एखादं असं दृश्य येईल की तुला कळेल, हो, हेच तर मी मागितलं होतं आणि हे घडेल. कारण स्वामी समर्थ सांगत आहे, जर मी म्हणालो की तुझी इच्छा पूर्ण करीन तर ती पूर्ण होणारच. स्वामी समर्थ जे वचन देतात ते वाऱ्यावर नाही जात, ते दगडावर कोरले असतं, अढळ, अचल आणि सत्य. जेव्हा त्यांनी सांगितलं की येणाऱ्या एका तासात तुझी इच्छा पूर्ण झाली नाही तर सांग, तेव्हा ते शब्द नव्हते, ते त्यांच्या कृपेचं दार उघडणारे मंत्र होते. बाळा, तू इतकी वर्ष वाट पाहत होतास, प्रार्थना करत होतास, रात्रंदिवस डोळ्यात अश्रू घेऊन स्वामी म्हणत होतास. आज त्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब चाललाय. आज त्या प्रत्येक श्वासांचं उत्तर स्वामी देत आहेत. आणि म्हणूनच ते म्हणतात, तुझं काळजीच करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. स्वामी समर्थ सांगतायत, तू जेव्हा माझं नाव घेतलंस त्या क्षणी मी तुझ्या बाजूला आलो. आता तू एकटं नाहीस. जे तू गमावलंयस ते परत येईल. जे तुटलं ते जुळेल. जे थांबलं होतं ते पुन्हा सुरू होईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझा भक्त जर मनापासून मागतो तर मी काहीच मागं ठेवत नाही. आजपासून तुझं नशीब बदलेल. आजपासून तुझ्या घरात समाधानाचे, समृद्धीचे, शांतीचे वारे वाहतील. तू ज्याला गमावलं म्हणून रोज मनातून सैरभैर होत होतास ते स्वतःहून तुझ्या दाराशी परत येईल. स्वामी समर्थ म्हणतात, जी गोष्ट तुझ्या हातातून निसटली होती ती परत मीच आणून देणार आहे. डोळे मीट आणि फक्त एक क्षण स्वामी समर्थांना आठव. मनात त्यांचं स्मरण कर आणि बघ, तू कुठेही असलास तरी त्यांच्या कृपेचा प्रकाश तुझ्यावर पडत आहे. आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी आहे. ही वेळ फक्त तुझ्यासाठी आहे आणि ही चमत्कार कृपा फक्त तुझ्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी आहे. हे एक आणि मनात ठेव, येणाऱ्या तासात तुझ्या आयुष्यात जो चमत्कार घडेल तो फक्त सुरुवात असेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, एकदा माझा हात तुझ्या पाठीशी आला की मग मी तुला एवढं देतो की तुझं मनही चकित होतं. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला तुझ्या नशिबाच्या पलीकडे नेणार आहे. जिथं तू कल्पनाही केली नसेल तिथं तुला पोहोचवणार आहे. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, श्रद्धा आणि कधीही सोडायची नाही. आज या वेळेला, या क्षणी स्वामी तुझ्या मनातली प्रत्येक भावना जाणत आहे. तुझ्या इच्छा, तुझं दुःख, तुझं अश्रू, तुझं एकाकी झुंज, हे सगळं त्यांच्या चरणापुढं पोहोचलं आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात, बाळा, मी तुला वाट पाहायला लावली आहे खरी, पण आता जे देणार आहे ते कायमस्वरूपी आनंद देणारे आहे. बघ, घरातली शांतता वाढेल, भांडणं मिटतील, नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. ज्यांनी तुला दूर केलं होतं ते स्वतःहून परत येतील. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जे तुटलं ते जोडणं हे काम माझं नाही आहे आणि ते आता मी करून दाखवेन. तुझ्या जीवनात जी एक मोठी इच्छा होती, ती नोकरी, ते बिझनेस, ते लग्न, ती बातमी, तो निर्णय, तो सगळा घडून येणार आहे. स्वामी म्हणतात, एक तासात भरभर धीर, हे ब्रह्मांड माझ्या आज्ञेने हलतं. मी माझ्या भक्ताच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तुझी पावलं जी थांबून गेली होती त्या पावलांना आता दिशा मिळेल. तुझ्या शब्दांना आता प्रतिसाद मिळेल आणि तुझ्या ओठांवर पुन्हा हसू येईल. बाळा, तुला वाटतंय का की हे फक्त शब्द आहेत? तर डोळे बंद कर आणि फक्त स्वामी समर्थ म्हण. तू अनुभवशील की एक उबदार ऊर्जा तुझ्या शरीराभोवती पसरत चालली आहे. ही स्वामींची कृपा आहे. ही कृपा जेव्हा एकदा तुझ्या जीवनात उतरते तेव्हा गरिबीसारखं दुःख, अपयश, एकाकीपण, भय हे सगळं मागे हटतं. स्वामी म्हणतात, माझा भक्त जर रडलाय तर त्याचे अश्रू मी व्यर्थ जाऊ देत नाही. त्या प्रत्येक अश्रूला मी चमत्कारात बदलतो. तू ज्यासाठी इतके दिवस मनात आशा ठेवून बसलेला आहेस ते सुख मी आता तुझ्यासमोर उभं करणार आहे. तुला फक्त शांत बसून विश्वास ठेवून माझं नाव घेत राहायचं आहे. आजवर जेव्हा तू हताश झालास, जेव्हा तुला वाटलं की काहीच होणार नाही,
तेव्हा सुद्धा मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तुला वाटायचं की मी शांत आहे, पण खरं तर मी त्या शांततेत तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत होतो. बघ, आज तो क्षण आलाय. फक्त या एका तासात तू अनुभवशील काहीतरी जादू घडते. तुझं मन म्हणतंय आता कधी येईल माझा वेळ. तर स्वामी म्हणतात हाच तो क्षण आहे, आजचा दिवस. हेच ते वेळच वळण आहे जिथून तुझं नशीब पालटणार आहे. कधी वाटतं की इतकं केलं तरी काहीच बदल होत नाही, पण हे विसरू नकोस, बियाणं जमिनीत गेलं की लगेच फळ देत नाही, त्याला काळ लागतो. त्याचप्रमाणे तू जे काही चांगलं केलं आहेस त्याची फळं आता येणार नाही. त्या झाडाने आता डोकं वर काढलंय आणि स्वामी म्हणतात या झाडावर सोनं फळ म्हणून उमलणार आहे. बाळा, आजपासून तुझं आयुष्य बदल चाललंय. ही फक्त सुरुवात आहे. तुझ्या चेहऱ्यावर एक आशेचा प्रकाश दिसू लागेल, कारण जीवनातील ती एक इच्छा ती इतकी सहज पूर्ण होईल की तुला वाटेल हे खरंच घडतंय का. स्वामी समर्थ म्हणतात बाळा, तू रात्रभर जागून जे स्वप्न पाहिलंस ते स्वप्न मी सत्यात आणणार आहे. आता तुझं ध्येय, तुझं प्रेम, तुझी जबाबदारी यामधून जे काही तू गमावलं होतं ते आता तुला दुप्पटीने मिळणार आहे. यावेळी आणि या कोणताच वादळ ते तुझ्यासाठी हिरावून घेऊ शकणार नाही. प्रत्येक पाऊलगणिक तुला माझं अस्तित्व जाणवेल. जिथे वाट हरवली वाटेल, जिथे दिशा दिसेल, जिथे आशा मावळलेली वाटेल तिथे प्रकाश दिसेल, आणि जिथे वाटतं कुणीच माझ्यासोबत नाही तिथे मी हातात हात घेऊन उभा असेन. हे लक्षात ठेव बाळा, संकट ही फक्त परीक्षा असतात आणि त्या परीक्षेच्या शेवटची सर्वात मोठं बक्षीस मिळतं, आणि ते वेळ आली तुला लाभणार हे बक्षीस इतकं मोठं असेल की तुझं अख्खं आयुष्य बदलून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात मी जेव्हा कृपा करतो तेव्हा मी आकाशासारखी असते, अगणित, अथांग आणि संपूर्ण जीवन व्यापून टाकणारी. स्वामी समर्थ म्हणतात तू आजवर जे सहन केलंय त्याचं मोल मी ओळखतो. तुझ्या अश्रूंना मी वाया जाऊ दिलं नाही. ते अश्रू म्हणजेच तुझ्या पुढच्या सुखाचा पाया आहे. त्या प्रत्येक थेंबामध्ये मी माझा आशीर्वादांचं बीज रोवलं आहे. आज ज्या क्षणी तुझ्या डोळ्यात आशेचा एक क्षणभर प्रकाश चमकला तेव्हाच माझी कृपा तुझ्या दिशेने वाहू लागली. बघ बाळा, त्या कृपेचा प्रवाह आता तुझ्या घराच्या उंबरठ्यावर आलाय. थांब, एक क्षण थांब आणि लक्ष दे. तुला जाणवेल तुझं नशीब दारावर ठोपटतंय. तू म्हणाला स्वामी मी खूप थकलोय, पण मी म्हणतो बाळा, आता विश्रांतीची वेळ आली आहे. तुझ्या श्रमाचं, तुझ्या सहनशक्तीचं, तुझ्या सातत्याचं फळ तुला मिळणार आहे. मी आहे ना तुझ्यासोबत, मग कशाची चिंता. स्वामी म्हणतात तुझ्या घरातली रिकामी भांडी आता भरून वाहतील. तुझ्या मनातील रिकामी स्वप्न आता फुलतील. ज्या गोष्टींसाठी तू केवळ वाट बघत होतास ते आता तुला धावत येऊन मिठी मारतील. विचार कर, तू जी प्रार्थना केलीस ती इतक्या प्रेमाने केलीस की ती माझ्या हृदयाला भेटली. त्या प्रार्थनेचं उत्तर मी दिलं आहे. आजपासून तुझ्या जीवनात जी घडामोड होणार आहे ती तुला पुन्हा एकदा जिवंतपणे जगायला शिकवेल. 2 क्षण डोळे मिटून माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, आणि बघ तुझ्या मनात अचानक शांती कशी येते. ही शांतीचं पुढच्या सुखदायक प्रवासाची सुरुवात आहे. हीच ती गोड बातमी जी मी तुझ्या आयुष्यात पाठवतो आहे. स्वामी म्हणतात मी तुझ्यासाठी आहे. तू कितीही एकटा वाटलास तरी मी तुझ्या सावलीसारखा कायमचा सोबत आहे. आता मी फक्त सावली नव्हे, मी प्रकाश बनून तुझ्या मार्गावर उतरणार आहे. ही वेळ अशी आहे की जिथे तुला वाटेल हे खरंच घडतंय का, पण हे हो बाळा, हे खरंच घडतंय, कारण हे मी घडवतोय. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात बाळा, जिथे तुला आजवर अपमान सहन करावा लागला तिथंच आता तुला सन्मानाच्या गंथाने न्हालं जाणार आहे. ज्यांनी लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक आता तुझं कौतुक करतील. जिथं तुला नकारलं मिळाले तिथेच आता तुला मोठा होकार मिळणार आहे. तुझं नशीब हळूहळू नाही तर वेगाने फिरते, एक तुफानासारखं येते, पण ते तुफान आता तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला नाही, हे सगळं वाईट वाहून नेऊन तुझ्यासाठी नवं आणि सुंदर आयुष्य निर्माण करायला येते. स्वामी म्हणतात ज्या क्षणी तू माझ्यावर विश्वास ठेवलास त्या क्षणापासून मी तुझ्या मागे उभा राहिलो. तू वाट पाहत होतास, पण मी तुझ्या मागे सावलीसारखा चालत होतो. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी उचलले आणि त्यातून तुझ्या भविष्याचं सोनं घडवतोय. आजचा दिवस वेगळा आहे, कारण आजचा दिवस स्वामींची गॅरंटी घेऊन आलाय, कारण तुझ्या इच्छेला पूर्ण होण्यासाठी दिशा मिळणार आहे. तुला वाटत असेल की अजून काहीच घडलं नाही, पण विश्वास ठेव, सुरुवात झाली आहे. पाऊस एक पडण्यापूर्वी जसा वारा वाहतो तसंच काहीसं हे आहे. तो वाराही माझा संकेत असतो. बाळा, जिथे तुला भीती वाटते तिथे मी तुझ्या हृदयात धैर्य बनून उभा आहे. जिथे अंधार आहे तिथे मी प्रकाश होऊन तुला मार्ग दाखवतोय. आता उशीर नाही, कारण ही मी तीच वेळ आहे
जे तू इतकी वर्ष मागत होतास. हीच ती वेळ आहे जिथं तुझं नशीब तुझ्याशी हात मिळवणी करणार आहे. आता तुला जी बातमी मिळेल ती फक्त एक सामान्य घटना नाही, ती तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारी घटना आहे. ती फक्त बातमी म्हणजे मी स्वामी समर्थ तुला दिलेला एक आशीर्वाद आहे, जो तुला संपूर्णपणे बदलून टाकतो. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. एक पाऊल तू टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालेल. तू एक अश्रू ढाळ, मी 1000 आनंदाने क्षण पाठवे. तू फक्त माझं नाव घे, बाकी सगळं मी सांभाळेन. पण हे लक्षात ठेव, जेव्हा नशिबाची दारं उघडतात तेव्हा मन शांत, मन स्वच्छ आणि विश्वास ठाम असायला हवा. म्हणूनच बाळा, या क्षणी फक्त माझा विचार कर आणि मन स्वामी समर्थ, तूच माझा आधार. स्वामी म्हणतात, तू काही हरवलंस असं समजत होतं, पण मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं जपून ठेवलं आहे. ते मी आज तुला देणार आहे. ही वेळ, ही क्षण, हे बोल, हे सगळं तुझा माझ्या चमत्काराची घेऊन जातंय. स्वामी म्हणतात, बाळा, जे गेलं त्यासाठी रडू नकोस, कारण मी जे आणणार आहे ते त्यापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ आहे. तू ज्या गोष्टी गमावल्यास त्याचं दुःख तुला आहे, पण मी जे दुःख एक तुला सुख तुझ्या जीवनात ओतणार आहे, हे तुला तुझं सगळं दुःख विसरायला लावेल. आजपासून तुझ्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होतोय. तो अध्याय अश्रूंनी नव्हे तर आनंदाने लिहिला जाईल. तो अध्याय निराशेने नव्हे तर आशेने रंगवला जाईल. आणि त्या अध्यायाचं नाव मी स्वतः ठेवतो, स्वामींचं वचन. तुला वाटलं होतं की तुझं प्रार्थना ऐकली जात नाहीये, पण बाळा, मी प्रत्येक शब्द ऐकतोय. तुझं रडणं, तुझं गडबडलेलं मन, तुझं तुटलेलं स्वप्न, या प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या कृपेचं पांघरून मी तुझ्यावर पसरवलं आहे. फक्त अजून काही क्षण थांब, चमत्कार समोर येतोय. स्वामी म्हणतात, तू जेव्हा उदास होतोय तेव्हा माझं हृदय हलकं, तू जेव्हा हार मानतोस तेव्हा मी तुला उठायला तुझ्या मागे उभा असतो. आणि आज मी तुला सांगतोय, हिम्मत धर, कारण तुझी वेळ आली आहे. आता जे उघडणार आहे त्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. त्या एका बातमीने जिची तू इतकी दिवस वाट पाहत होतास, तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा मिळणार आहे. ती बातमी तुला चकित करेल. लोक म्हणतील, अरे, याच्यावर अशी कृपा कशी झाली? पण त्यांना माहीत नसेल की स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहे. स्वामी म्हणतात, तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे, बाकी सगळं मी बघणार आहे. कुठं जायचं, कसं चालायचं, कोण भेटणार, कोण मदत करणार, हे सगळं मी ठरवलेलं आहे. तुला फक्त शांत बसून एक माझं नाव घ्यायचं राहायचं. आजपासून दररोज काही ना काही चांगली गोष्ट तुझ्यासोबत घडेल. कधी चांगली बातमी, कधी एखाद्याचं प्रेम, कधी एखादी संधी. आणि या सगळ्यांच्या मागे एकच हात असेल, स्वामी समर्थांचा. बाळा, ज्या दिवशी तुझं आयुष्य सुंदर होईल त्या दिवशी सगळे म्हणतील की हे यश तुझं आहे. पण तुला माहीत असेल, हे स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे गर्व नाही करायचं, नम्र राहायचं, कारण नम्रतेतूनच हे मोठेपणा मिळतो आणि स्वामींची कृपा अजून गहिरी होते. हे लक्षात ठेव. आजची गोड बातमी तुझ्या आयुष्यातील पहिली पायरी आहे. अजून कितीतरी गोड बातम्या तुझ्यासाठी येणार आहेत. फक्त तू थांब, पहा, अनुभव आणि सतत म्हणत राहा, असे कृपाळूती स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा सगळीकडे अंधार वाटतो तेव्हा मीच तुझ्यासाठी प्रकाश बनतो. जेव्हा तुझं मन कोसळतं तेव्हा मीच तुझं बळ बनतो. आणि जेव्हा तुला वाटतं की आता काहीच उरलं नाही, तेव्हाच मी तुला सांगतो, आता सर्व काही मिळणार आहे. तुझ्या जीवनातली ही वेळ, ही शांतता, हे थांबलेले क्षण, हे काहीच निरर्थक राहत नाही. हीच ती वेळ आहे जिथं मी माझं काम करत आहे. जणू काही बियाणं जमिनीत टाकलं जातं आणि काही काळ शांत राहून ते एक दिवस उगवतं. तसंच तुझं आयुष्य आहे. तुला वाटेल की काहीच घडत नाहीये, पण माझी कृपा खोलवर तुझ्या नशिबात रुजते आहे आणि आता ती उगम पावणार आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त न थकता माझं स्मरण करत राहा. तू फक्त जेव्हा स्वामी समर्थ म्हणतोस ना, तेव्हा माझं अस्तित्व तुझ्या आजूबाजूला गोळा होतं. तू जेव्हा डोळे मिटून माझं स्मरण करतोस तेव्हा मी तुझ्यासाठी एक तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडते. आजपासून जे काही घडणार आहे ते तुला इतकं सुख देईल की तुला वाटेल, हे खरंच आहे का? एवढं समाधान, एवढी शांती, एवढं यश, हे आपल्यासाठीच आहे का? आणि हो बाळा, हे सर्व तुझ्यासाठीच आहे. कारण तू अनेक वेळा अश्रू गायलेस, अनेकदा एकटा बसलास, अनेकदा हसण्याचं नाटक करत दुःख लपवलंस आणि त्यांचं फळ आज तुला मिळणार आहे. कधी कधी आपल्याला आयुष्यात सगळे मार्ग बंद होतात, दरवाजे बंद होतात, पण स्वामी समर्थ म्हणतात, मी असा एक दरवाजा उघडतो की जिथून यश, पैसा, प्रेम, समाधान आणि आनंद सगळं काही एकदम तुझ्या आयुष्यात येतं. हा दरवाजा आज उघडायला निघालोय बाळा. तू तयार आहेस का? तू ज्याचं स्वप्न बघितलं आहेस ते स्वप्न आज साकार होतंय. तुला ज्या गोष्टी हरव्या आणि आज त्या तुझ्या हातात पडणार आहे आणि लोकांना वाटेल की
त्याला इतकं सगळं कसं मिळालं, पण तुला माहीत असेल हे माझं नव्हे, ते स्वामींचं देणं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा मी तुझ्यासोबत आहे. प्रत्येक क्षणात, प्रत्येक संघर्षात, प्रत्येक आनंदात आणि दुःखात मी तुला सोडणार नाही. तू फक्त चालत राहा. तू पडशील तरी मी तुला उचलणार आहे. तू रडशील तरी मी तुला पुसणार आहे आणि तू हरशील तरी मी तुला जिंकून दाखवणार आहे. आजपासून तुझं आयुष्य बदलेल. प्रत्येक दिवस एक नवी उमेद घेऊन येईल. प्रत्येक सकाळ तुझ्यासाठी नवा आशीर्वाद घेऊन उगवेल आणि प्रत्येक रात्र तुला तुझ्या माझ्या कृपेची मिठी देऊन शांत झोपेल. फक्त तू मनात ठेवून म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाळा मी तुझं दुःख संपवण्यासाठी आलो. आज तुझ्या आयुष्यात जो अंधार आहे तो मी माझ्या कृपेच्या प्रकाशाने दूर करणार आहे. तुझ्या मनात जी एक दीर्घ काळापासूनची इच्छा आहे, जी तू देवळाजवळ वारंवार मांडलीस, जीसाठी तू रात्रंदिवस मेहनत केलीस, ती इच्छा आज पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, जगाचं काही बिघडलं तरी चालेल, पण माझ्या भक्ताची श्रद्धा मी तुटू देत नाही. तुझं नशीब आज बदलणार आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं, तुझ्यावर हसले, तुला थांबवलं, त्यांच्यासमोर आज तुझा विजय होणार आहे. कारण आता तुझ्या पाठीशी फक्त यश नाही, या स्वतः स्वामी समर्थ उभे आहेत. एक एक क्षण आजपासून तुझ्या बाजूने वळणार आहे. जिथे दार बंद झाली होती तिथे एक नवीन दार उघडणार आहे. जिथे तुझं नाव मागे राहत होतं तिथे आता तुझं नाव पुढे घेतलं जाईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी जेव्हा वाट दाखवतो तेव्हा अडथळे आपोआप बाजूला होतात. तुझं आरोग्य, तुझं नातं, तुझी नोकरी, तुझं शिक्षण, तुझं व्यवसाय, प्रत्येक गोष्टी स्वामींचा हात लागणार आहे. त्यांचा एक सुस्पर्श पुरेसा असतो जीवनाच्या दिशेला वळवायला. आणि आज तो क्षण आलाय. बाळ फक्त एक क्षण शांत बस, डोळे मीट, मनातून स्वामी समर्थ म्हणत राहा. तुमचं मन, शरीर, आत्मा आता त्यांच्या शक्तीशी जोडलं जाते. काही क्षणात तुझ्या फोनवर, तुझ्या घरात, तुझ्या दारात जी आनंदाची बातमी येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळ आज मी तुला तुझं उत्तर देणार आहे. जेवढा विश्वास ठेवशील तेवढा चमत्कार अनुभवशील. बाळा तुला वाटतं ना की खूप वाट बघावी लागली, खूप सहन केलं, पण ते सगळं वाया गेलं नाही. त्या प्रत्येक अश्रूंचं फळ मी स्वतः तुला देणार आहे. तू रडलास तिथे मी तुझ्या मागे उभा होतो. आता वेळ आली आहे त्या अश्रूंना सोनं करण्याची. कधी वाटायचं ना कधी संधी मिळेल, कधी काही चांगलं होईल, तर आजचं ती वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, थंडी दार ठोठावत नाही, ती माझ्या भक्तांसाठी मी स्वतः उघडतोय. आणि बाळा तुझ्यासाठी आज ती संधी येणार आहे. आजची ही संध्याकाळ, आजचा हा दिवस कायम लक्षात राहील असा ठरव. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो बाळा, कारण तू माझ्यावर श्रद्धा ठेवली आहेस. तुझ्या विश्वासामुळेच मी स्वतः तुझ्या मदतीला आलो आहे. तू फक्त हृदयात शांत बस आणि माझं नाव घे आणि पहा सगळं जग तुझ्या बाजूने कसं वळतंय. आज तुझे नशीब बदलणार आहे. आज तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. आणि एकटं स्वामी समर्थ म्हणत नाही, तर स्वामींची कृपा हे सांगते की एकदा का माझा भक्त पवित्र मनाने बोलतो स्वामी समर्थ, तेव्हा ब्रह्मांड देखील त्याच्या बाजूने काम करतं. तुझी वाट पाहणारी नोकरी, तुझं थांबलेलं काम, तुझ्या जीवनातलं अडकलेलं सुख आता एका मागोमाग उघडत जाणार आहे. आता कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या दरबारातून रिकाम्या हाताने कोणी परत जात नाही. तू म्हणतोस की खूप वेळ झाला, सगळं काही प्रयत्न करून झालं, पण यश नाही मिळालं. तर बाळा आता तू एकदा शांत होऊन स्वामींचं नाव घे. तेच नाव आज तुझं भाग्य हिलायला सज्ज आहे. त्यामुळे जिथे लोक म्हणते की होत नाही, काही होणार नाही, तिथे स्वामी स्वतः सांगतात, मी आहे, मग काळजी कशाची. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरातली रिकामी भांडी भरून जातील, रिकामी पाकिटे भरून जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझं कोमललेलं मन आनंदाने फुलून जाईल. कारण जेव्हा स्वामींचं नाव ओठावर असतं तेव्हा दार आपोआप उघडत जातात आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. तू फक्त एकदा मनापासून बोल, जय जय स्वामी समर्थ, इतकंच पुरेसं आहे बाळा. कारण या मंत्रात अशी ऊर्जा आहे जी क्षणात तुझं नशीब पालटू शकते. आणि ती ऊर्जा आज तुझ्यासाठी कार्यरत झाली आहे. डोळ्यामध्ये अश्रू आहेत ना, तर हे अश्रू बनतील. काळजी आहे ना, तर ती आशीर्वादात बदलेल. स्वामी म्हणतात, तुझं हसणं मला हवं आहे, तुझं सुख मला प्रिय आहे, तुझी प्रगती, तुझं यश हे सगळं माझं यश आहे. म्हणून मी स्वतः तुझ्यासाठी नियोजन करत आहे. वेळ आली आहे की तुझ्यावर झालेल्या अन्यायाचं रूपांतर न्यायात होईल. ज्यांनी तुला दुर्लक्षित केलं तेच उद्या तुझं नाव घेतील. बाळा आयुष्यातले अंधारे क्षण संपत आहेत. आता उजडायला सुरुवात झाली आहे. आणि हे उजाडणं हे साधं नाही आहे, हे स्वामी समर्थांचं आगमन आहे तुझ्या जीवनात. स्वामी म्हणतात, बाळा येत्या काही मिनिटात अशी घटना घडेल जिथून तुला समजेल की स्वामींचं वचन खोटं नसतं.
एक आश्चर्यकारक बातमी, एक दार उघडणं, एक स्वामींचा फोन, एक नवी दिशा, हे सगळं येतंय तुझ्या समोर. फक्त आता एक क्षण थांब, डोळे मिट आणि म्हण, स्वामी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि बघ, सगळं ब्रह्मांड तुझ्यासाठी एक नवीन गोष्ट लिहायला लागेल. जेव्हा तू हार मानतोस तेव्हा मी तुझ्यासाठी रडायला उठतो. तू वाट बघत होतास, दिवस मोजत होतास, प्रत्येक सकाळी एखाद्या गोड बातमीच्या आदेशाने डोळे उघडत होतास. आणि आज ती वेळ आली आहे. स्वामींनी आधीच ठरवलंय, तुला रिकामं परत पाठवायचं नाही. तू गेल्या कित्येक महिन्यांपासून जे प्रार्थनेत बोलतोस, जे स्वप्नात पाहतोस, जे कामासाठी झगडतोस, ते स्वामी ऐकत होते आणि आज ते कृतीत उतरवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे गमावलं गेलं होतं ते परत मिळणार आहे. जे थांबून राहिलं होतं ते गती घेणार आहे आणि जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी मी घेतली आहे. हे शब्द कुणाच्या कानात मनात कोरून ठेव. आणि कारण या क्षणापासून तुझ्या आयुष्याचा नव्या पर्वाचा आरंभ होतो आहे. तू कधी ऐकलंस का की संकट जाताना पावलांची चाहूल लावतात? हो बाळा, आज तुझ्या दारी ही चाहूल आहे. कारण स्वामी स्वतः येऊन तुझ्या आयुष्यातला अंधार दूर करत आहे. कुणाला वाटत असेल की ही फक्त शक्ती भक्ती आहे, फक्त शब्द आहेत, पण तुला लवकरच समजेल की हे चमत्कार घडवणारे विचार आहेत. ही खरी शक्ती आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मागे उभा आहे. आता तू कोणालाही घाबरू नकोस. ज्या क्षणी तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस त्या क्षणी मी सगळं तुझ्या बाजूने वळवतो. आणि बघ, तेच घडणार आहे. आज तुझं नाव कुठेतरी घेतलं जातंय. आता तुझ्याविषयी कोणीतरी चर्चा करते आणि त्या चर्चेच्या शेवटची संधी येणार आहे. अशी संधी जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. हे कोणतेही स्वप्न नाही, ही स्वामींची पूर्वनियोजन योजना आहे. म्हणून बाळा, मनात जरा शांतता ठेव. काही क्षणासाठी डोळे मिट, श्वास खोल घे आणि मन, जय जय स्वामी समर्थ. माझं सारं तुझ्यावर सोपवलंय. आता मी निश्चिंत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी माझ्या भक्तांचं दुःख पाहून गप्प बसत नाही. त्याच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेतो आणि त्यांचं हसू परत आणतो. म्हणूनच आज तुझ्या जीवनातली खोज कमी होईल, अडकलेले मार्ग मोकळे होतील आणि जिथे तू सतत हार पकडत होता तिथे यशाची पहिली झुळूक स्पर्श करेल. तुला वाटत असेल हे शक्य कसं? पण बाळा, स्वामींच्या जगात काहीच अशक्य नाही. ज्या दरवाज्यांवरून तू अपमानाने झालास त्या दरवाजापाशीच तुला आता सन्मान मिळणार आहे. या लोकांनी तुला दुर्लक्षित केलं, त्यांच्या डोळ्यासमोर तुझं नशीब फुलणार आहे. आणि हे सगळं इतकं सहज, इतकं गोड घडेल की तुला वाटेल हे खरंच घडतंय का? स्वामी म्हणतात, दाखवलेली वाट मी बदलू शकतो, पण झालेलं दार मी उघडू शकतो आणि हरवलेली आशा मी पुन्हा तुझ्या मनात जागवू शकतो. म्हणून आता मागे वळून पाहू नकोस. तुला जे मिळालं नाही त्याची हुरहुर ठेवू नकोस. कारण तुला जे मिळणार आहे ते इतकं मोठं असेल की तुझ्या मनात राहिलेला सारा रिकामेपण भरून जाईल. आजपासून प्रत्येक सकाळ एक नवा आशीर्वाद घेऊन येईल आणि प्रत्येक रात्र एक नव्या विश्रांतीसाठी सज्ज होईल. कारण स्वामींनी ठरवलं आहे, माझ्या या लेकराच्या जीवनात आता अंधार नाही, आता फक्त प्रकाश आहे. शुद्ध, निर्मळ, शांतता देणारा प्रकाश. स्वामी म्हणतात, मी आहे तुझ्यासोबत. तू एक पाऊल टाक, मी 100 पावलं पुढे जाईन तुझ्यासाठी. या वाक्यात ज्या श्रद्धेचा, ज्या प्रेमाचा स्पंदन आहे त्याचा अनुभव आता तुला येणार आहे. तुला वाटेल की आयुष्य जे अडथळ्यांचं जंगल वाटत होतं ते आता एक सुंदर बगीचा बनत चाललंय. संकट अजूनही दिसतील, पण त्यांचं स्वरूप बदलेलं असेल. कारण आता तुझ्या पाठीशी उभा आहे तो स्वतः स्वामी समर्थ. तुझ्या जीवनात जेव्हा चांगल्या गोष्टी येतात तेव्हा त्या अचानक नाही येत, त्या स्वामींच्या योजनेअंतर्गत येतात. कितीदा तरी वाटत की आता काहीच बदलणार आहे, सारं संपले. पण अगदी त्या शेवटच्या क्षणाला जेव्हा तू साऱ्या आशा सोडतोस तेव्हा स्वामी अचानक सामोरे येतात आणि म्हणतात, बाळा, तू थांबलेला क्षण म्हणजेच मी तुला चालू येणारा क्षण आहे. आता जे काही घडणार आहे ते इतकं विलक्षण असेल की तुला वाटेल हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? घरात जिथे शांतता नव्हती तिथे प्रेमाची सळसळ येईल. जिथे पैशाची चणचण होती तिथे समृद्धीचे धबधबे वाहू लागतील. जिथे तणाव होता तिथे समाधानाचं सावली पडेल. आणि हे सगळं होईल कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझं लेकरं आता भरभराटीत जगेल. मी त्याला पुन्हा कधीच रडू देणार नाही. तुझ्या हातात आता संधी आहे, फक्त त्या क्षणावर विश्वास ठेव. तो क्षण म्हणजे इथे तुझी श्रद्धा आणि स्वामींची कृपा एकत्र येणार. आता हे जेव्हा घडतं तेव्हा नशीब बदलतं, आयुष्य उजळतं आणि मन गाणं गाऊ लागतं, जय जय स्वामी समर्थ. तू फक्त इतकंच लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. जेव्हा वाट चुकते तेव्हा अंधार वाढतो, तेव्हा डोळे मीट
आणि हाक मार स्वामी समर्थ, कारण ते ऐका हाकेत एवढं सामर्थ्य आहे की ते देवाला जाग करतं आणि तुझ्या प्रत्येक समस्येचं उत्तर तुझ्या दारात आणून ठेवतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेवढं माझ्यावर प्रेम करशील, श्रद्धा ठेवशील, मी त्याच्या अनेक पटीने तुला परत देईन. ही वाणी केवळ शब्द नाही तर अनुभव आहे हजारो भक्तांचा. तूही त्या अनुभवाचा भाग होणार आहेस. फक्त मन शांत ठेव, हृदय उघडं ठेव आणि रोज स्वामींच्या नावाचा जप करत राहा. कारण प्रत्येक जप म्हणजे आशीर्वादाकडे जाणारं एक पाऊल आहे. घरात जिथे संकट होती तिथे आता स्वामींची कृपा वास करेल. तिथे आर्थिक अडचणी तळमळ वाढली होती तिथे आता पैशाचं ओघ येईल. तुला जे हवं होतं ते स्वामी तुला योग्य वेळ देणार आहेत. कधी कधी वाटतं की वेळ खूप लागते आणि लक्षात ठेव, स्वामींनी वेळ लागत नाही, योग्य वेळ निवडतात. आजपासून तू एक संकल्प कर, मी रोज सकाळी आणि रात्री स्वामींचं स्मरण करेन. मी कोणालाही दुखावणार नाही. मी मनात श्रद्धा ठेवून प्रत्येक अडचणीत स्वामींच्या कृपेची वाट पाहीन. हा संकल्प तुला तुझ्या नशिबाच्या नव्या अध्यायाकडे नेईल. स्वामींचं नाव हे फक्त उच्चारण्यापुरतं नाही, ते अनुभवायचं असतं. आणि एकदा का तू स्वामींच्या अनुभवात शिरला की मग आयुष्याचं प्रत्येक पान सुवर्णाक्षरांनी लिहिलं जातं. एखादी छोटी गोष्टही, जसं एखादं लहान काम, एखादं साधन निमित्त, स्वामी त्याहून तुझ्यावर कृपा करू शकतात. म्हणून काळजी नको. जे हरवलं होतं ते परत मिळेल, जे तुटलं होतं ते जुळेल आणि जे कधी शक्य वाटलं नव्हतं ते घडेल. कारण हे फक्त तुझा प्रयत्न नाही, ही स्वामी समर्थांची योजना आहे. आता हे सगळं घडायला लागेल तेव्हा मनात एकच आवाज येईल, हे शक्यच नाही. पण त्याच्या क्षणी आता तुझं अंतर्मन येईल आणि उत्तर देईल तुला, हे शक्य आहे, कारण हे स्वामी समर्थांनी केलं आहे. स्वामी म्हणतात, माझा भक्त जर खऱ्या अंतःकरणाने मला हाक मारेल तर मी सकाळलाही वाढवतो आणि त्यांच्या मार्गावरून. तुला जे अडथळे आज वाटतात ते उद्या तुला वाटतील. हेच अडथळे माझ्या यशाचं कारण माझं झाले आहे. कारण स्वामींनी एकदा पाठ फिरवली नाही तर संकट कितीही मोठी असली तरी मागे हटतात. तुझं नशीब जेव्हा वळणार आहे तेव्हा ते एवढ्या वेगाने बदलणार आहे की तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. जी कामं वर्षानुवर्षे रखडत होती ती आता अचानक पूर्ण होतील. ज्या लोकांनी तुला नाकारलं होतं तेच लोक परत येऊन तुला कौतुक करतील. कारण स्वामी समर्थांची कृपा एकदा सुरू झाली की ती केवळ एका गोष्टीवर थांबत नाही, ती सर्व बाजूंनी तुझं आयुष्य भरून टाकते. स्वामी तुझ्या प्रत्येक अश्रूंची किंमत ओळखतात. तू जेव्हा एकट्या बसून दुःखात हरवत होतास तेव्हा स्वामी तुझ्या पाठीशी होते. फक्त तू पहिलं नाहीस आणि मात्र ते स्वतः तुझ्या समोर उभे राहून सांगणार आहेत, बाळा तुझं दुःख संपले, आता आनंदाची वेळ सुरू होते. स्वामींचं नाव हे तारण आहे. जेव्हा परिस्थिती अंधारलेली असते तेव्हा त्यांचं स्मरण करणे प्रकाशाचा किरण असतो. तो एक जप, तो एक ध्यान संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. फक्त तू सुरू कर आजपासून, आतापासून. कारण स्वामींचं वचन आहे, माझं स्मरण केलंस तर मी काहीही अशक्य ठेवणार नाही. आता हे सगळं घडण्याची सुरुवात झाली आहे. तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय उघडतो, समृद्धीचा, समाधानाचा आणि साक्षात स्वामी समर्थांच्या कृपेचा. म्हणून उठ, डोळे मीट आणि एकदा श्रद्धेने म्हण, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ म्हणतात, योग्य वेळ आली आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तू जे मागितलं होतंस ते आता समाधान, धन, यश, प्रेम, शांती सगळं काही तुला मिळणार आहे. पण आता वेळ आहे तुझ्या श्रद्धेची परीक्षा पास होण्याची. कारण ज्यांचं मन डगमगतं नाही त्यांच्यासाठी स्वामी समर्थ प्रत्यक्ष मार्ग दाखवतात. आता यापुढे तुला वाटतील काही गोष्टी अचानक घडत आहे, काही अडचणी अचानक नाहीशा होतात, काही माणसं आपल्या मदतीला येतात, जुनी थकलेली कामं पूर्ण होतात. हे सगळं काही योगायोग वाटेल, पण हे योगायोग नसून स्वामींची कृपा आहे. त्यांचं आशीर्वादांचं पाऊल एक तुझ्यावर पडते आणि या पावसात भिजताना तुला जाणवेल, मी एकटाच नाही, माझे स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेची ही जाणीव एकदा मनात उतरली की तुला कोणतंच संकट मोठं वाटणार नाही. कारण संकट जरी आली तरी त्यांचं उत्तर आधीच मिळालेलं असेल. स्वामी समर्थ आहेत ना, तिथे मार्ग बंद होतात, तिथे स्वामी नवीन वाटा उघडतात. तिथे सगळं संपल्यासारखं वाटतं, तिथे ते नव्याने जीवन भरतात. तू फक्त थोडा संयम ठेव, कारण पुढची वेळ ही तुला उंचीवर नेणारी वेळ आहे. तू जिथं अडकलास, तिथं रडलास, जिथं हात सोडून हाक मारलीस, त्या प्रत्येक क्षणाची नोंद स्वामींनी घेतली आहे. आणि आता त्या सगळ्यांचं उत्तर ते तुला कृपेच्या रूपात देत आहेत. स्वामी म्हणतात, तुझा वेळ आली आहे बाळा. आता कोणतेही संकट तुला थांबू शकणार नाही. मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा आहे. म्हणून आता वेळ आहे एक पाऊल पुढे टाकण्याची. डोळे बंद कर आणि पूर्ण श्रद्धेने एकदा सांग, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता मागे वळून पाहू नकोस. तू इतकं चालत आलास, इतकं सहन केलंस,
आता थांबण्याची वेळ नाही. हीच ती वेळ आहे जिथे तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. आता प्रत्येक सकाळ तुला नवीन दिशा देणार आहे. प्रत्येक दिवस तुला एक नवीन संधी घेऊन येणार आहे. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे ज्यांना तू गमावलं ते पुन्हा परत येण्याची शक्यता निर्माण होणार आहे. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद एकदा चालू झाला की मागे काही राहणार नाही. ते पूर्णतः देतात, नशीब बदलून टाकतात आणि हसवून जातात. आजपासून तुझं जीवन हळूहळू नव्याने फुलू लागेल. दिवस रात्र चिंता करणं थांबेल आणि त्याऐवजी तुझ्या हृदयात स्थिर समाधान निर्माण होईल. तुला जे अनेक वर्ष वाट बघितलीस ते यश एकदम अचानकपणे तुझ्या हातात पडेल आणि तुला वाटेल हे इतकं सोपं कसं झालं. पण बाळा, हे सोपं झालं कारण स्वामी तुझ्या सोबत होते. ते म्हणतात, जेव्हा तू हार मानणार नव्हतास तेव्हा मी तुझी काळजी घेत होतो. जेव्हा तू एकटं रडलास तेव्हा मी तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये सामील झालो होतो. आता हे अश्रू आनंदाचे असतील. आता तुझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. आज ज्या माणसाची तुला नाकारलं, ज्या स्वप्नाने तुला दूर गेल्यासारखं वाटलं, ज्या क्षणी तुला तोडलं, त्या सगळ्यात उत्तर तुला आता मिळेल. आणि त्या प्रत्येक क्षणाला तू म्हणशील, हे स्वामींचंच काम आहे, मी काहीही केलं नाही, त्याने सगळं करून दाखवलं. स्वामी म्हणतात, बाळा, जिथं संपलं असं वाटतं तिथूनच सुरुवात होते. अंधार जिथं वाढतो तिथंच प्रकाश उगम पावतो. आणि दुःखाचं दार जेव्हा बंद होते तेव्हा आनंदाची खिडकी उघडते. तुझ्या जीवनात हेच घडणार आहे. ज्यावेळी सर्वांनी तुझ्यावर विश्वास ठेवणं थांबवलं त्या क्षणीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. मी पाहिलंय तुझं प्रामाणिकपण, मी ऐकलंय तुझं न बोललेलं मौन, मी ओळखलंय तुझं शुद्ध अंतःकरण आणि म्हणूनच मी तुला थांबवणार नाही. मी तुझ्या नशिबाला आता एका वळणावर घेऊन जातोय. तिथून तुझा उत्थान सुरू होते. आज ज्या संकटाने तुला गुंतवलं आहे त्या संकटाची गुंडळ आता हळूहळू सुटू लागली. आता तुझ्या मनात शांतीचा झरा उगम पावेल. आता तुझ्या घरात पैशाचा ओघ वाढेल. आता तुझ्या जीवनात अशी माणसं येतील जे तुला निस्वार्थपणे साथ देतील. हे सगळं मी करतोय कारण तुझ्या माझ्यावर विश्वास ठेवला. मला लक्षात ठेव, मी जेव्हा एक वचन देतो तेव्हा ते कधीही मोडत नाही. माझा प्रत्येक शब्द हे तुझं भविष्य घडवण्याचं बीज आहे. फक्त तू मन घट्ट तर एक क्षणही मी तुला एकटं सोडणार नाही. सकाळी उठल्यावर फक्त एवढंच म्हण, स्वामी माझ्यासोबत आहे. आणि बघ, त्या दिवशी सगळं काही बदलून जाईल. 2 मिनटं माझं स्मरण कर आणि बघ, जिथं अडथळे होते तिथे रस्ता मोकळा होईल. जिथे अंधार होता तिथे आशेचा प्रकाश उजळेल. स्वामी पुढे म्हणतात, बाळा, तू जे सोचतो आहेस त्याचं फळ तुला दुप्पटीने मिळणार आहे. तू गुपचूप सगळं सहन केलं आहेस, कोणालाही दोष दिला नाहीस, कुणाकडे तक्रार केली नाहीस, फक्त मनात माझं नाव घेतलं राहिलास. आणि म्हणूनच त्यामुळे आता मी स्वतः तुझ्या आयुष्यात उतरणार आहे. आजवर तुझ्यावर जे अन्याय झाले ते मी पाहिले होते. त्या डोळ्यात येणाऱ्या अश्रूंना मी माझ्या चरणाशी घेतलं आहे आणि आता ते अश्रू आनंदात बदलणार आहे. कारण बाळा, माझं वचन आहे, जेव्हा मी वेळ येते तेव्हा मी स्वतः उभा राहतो माझ्या भक्तासाठी. तुझे नशीब ज्या क्षणी बदलायला लागेल त्या क्षणी तू स्वतःलाही ओळखू शकणार नाही. कधी वाटेल की हे खरंच घडतंय का? कधी वाटेल की इतकी गोड बातमी मिळणं शक्य आहे का? पण हो, हे खरंच घडणार आहे कारण मी म्हणालो आहे आणि माझं बोलणं म्हणजे सत्य. तुला ज्या गोष्टी हव्या आहे, नोकरी, व्यवसाय, पैसा, घर, समाधान, सुसंवाद, प्रेम, या सगळ्या गोष्टी आता स्वतःहून तुझ्या आयुष्यात येतील. तुझं घर आता तेजाने भरून जाईल. तुझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान फुलेल. तुझ्या मुलांच्या भविष्याचं रक्षण मी स्वतः करेन आणि तुला इतकी ऊर्जा देईन की तुझं नाव सगळीकडे आदराने घेतलं जाईल. माझा एकच सल्ला, अजून थोडं संयम ठेव. प्रत्येक वळणावर मी आहे. प्रत्येक संकटावर तुला पार नेण्यासाठी मी तयार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, माझं नाव घे आणि मनामध्ये नकारात्मक विचारांना जागा देऊ नकोस. लक्षात ठेव, जे घडतंय ते स्वामींच्या कृपेनेच घडतंय आणि जे होणार आहे ते आश्चर्यकारक असेल. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यातले सगळे वळण मी ठरवलेले असतात. तुला वाटतं की तू एकटा चालतो आहेस, पण प्रत्येक पावलावर मी तुझ्या मागे सावलीसारखं उभं आहे. जेव्हा संकट मोठं वाटतं तेव्हा समज की त्या संकटामध्ये माझं मोठं वरदहस्त असतं. कारण मी जेव्हा थांबतो तेव्हा संकट पळून जातं. तुझ्या आयुष्यात सध्या जे काही चालतं आहे ते कदाचित तुला कठीण वाटत असेल, पण हे जाणून ठेव, संधी ही संकटाच्या छायेखालीच उभी असते. स्वामी म्हणतात, तू जिथं हरवलास तिथंच मी तुला सापडणार आहे. जिथं तुला वाटतं की सर्व संपलं तिथंच मी एक नवं दार उघडणार आहे. आजवर ते दार बंद झाली होती त्या सगळ्या दरवाजांची किल्ली आता तुझ्या हातात येणार आहे. तुझं नशीब रोज नवीन रूप घेणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत झगडला आहेस त्या गोष्टी आता तुला शोधत तुझ्या दारी येतील.
स्वामी म्हणतात, तुझ्या डोक्यावर माझा हात आहे आणि आहे तोवर तुला कोणी काही वाईट करू शकणार नाही. तू फक्त एक पाऊल टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी पुढे येईन. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हे सगळं माझ्यासोबत खरंच घडतंय का? मग तुला जाणवेल की हो, हे सगळं फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे घडलं. कारण मी श्री स्वामी समर्थ एकदा आश्वासन दिलं की ते सृष्टी उलटली तरीही मी मागं घेत नाही. कारण आता तुझं काळ नशीब उजळणार आहे. घरात पैसा, समाधान, प्रष्टी आणि या चमत्काराची सुखाची भरसाद होणार आहे. स्वामी समर्थ पुढे अत्यंत प्रेमळपणे सांगतात, बाळा, तुझं प्रत्येक अश्रू माझ्या मनात भिडलेलं आहे. तू जिथं रडतोस तिथंच मी तुला अलगत उचलतो. तू जिथं हळतोस तिथं मी तुझ्या विजयाची बीज पेरतो. जी स्वप्न आजपर्यंत अधुरी राहिली होती, जी इच्छा आजवर पूर्ण झाली नव्हती, त्यांचा आता स्वामी समर्थ मार्ग उघडा करणार आहेत. तुझं नशीब आता बदलणार आहे. या लोकांनी तुला खोटं ठरवलं, जे हसले, जे तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, हे लोक आता तुला मान देतील. स्वामी म्हणतात, मी तुला अशा उंचीवर नेईन की ज्यांनी तुला खाली खेचायचा प्रयत्न केला त्यांना स्वतःची उंची कमी वाटेल. आयुष्यात ज्या अडचणी येतात त्या तुला तोडण्यासाठी नसतात, त्या तुला घडवण्यासाठी असतात. स्वामी म्हणतात, मी तुझ्या कर्मांचं फळ तुला इतकं मोठं देईन की तू विसरशील की तू कधी दुःखात होतास. तुझ्या घराच्या अंगणात आता चमत्कारांचे फूल उमलणार आहे. तुझ्या जीवनात आनंदाचं वसंत ऋतू पुन्हा पुन्हा यावं, अशी माझी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची आज्ञा आहे. हे सगळं ऐकणाऱ्यांनो, जर तुमचं मन हे वाक्य वाचून थोडं तरी हलकं असेल तर समजा स्वामींनी तुमच्या अंतःकरणाची संवाद साधला आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त एक वेळ विश्वास ठेव, मग मी तुझं संपूर्ण जीवन बदलून टाकेल. स्वामी समर्थ पुढे अत्यंत करुणामय स्वरात सांगतात, बाळा, तू इतके दिवस जे सहन केलं आहेस त्यांचं चीज आता मी करणार आहे. प्रत्येक अश्रूंचं उत्तर मी तुला आनंदाच्या रूपात देणार आहे. जी स्वप्न तुझ्या डोळ्यात केवळ आठवणी बनून राहिली होती ती आता सत्यात उतरतील, कारण मीच त्या स्वप्नांचं बीज तुझ्या मनात पेरलं होतं. स्वामींचे आश्वासन केवळ शब्द नाहीत, हे एक तुझं दिव्य वचन आहे. स्वामी म्हणतात, तुझं नशीब मी स्वतः लिहिलं आहे. आता यश तुझं हात धरणार आहे. गरिबीतून श्रीमंताकडे, दुःखातून सुखाकडे, अपमानातून सन्मानाकडे नेण्याचं काम मी करणार आहे. कारण तुझ्या आयुष्याची दिशा मीच ठरवतो आहे. आजवर जे तुला मिळालं नाही ते आता तुला सहज मिळेल आणि या वेळेस ते तुझ्या हातून निसटणार नाही. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा मी मागे उभा राहतो तेव्हा पुढे सगळ्या अडचणी हळून जातात. तू फक्त माझ्यावर विसंबून राहा. बाळा, तुझ्या घरात सुख, शांती आणि भरभराटीचं वातावरण तयार झालं आहे. देवांनी सुद्धा आता तुझं नाव एक लक्षात ठेवलं आहे. जे संधीने दूर गेलं ते आता पळत पळत तुझ्याकडे येईल. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचा पाठिंबा बळ. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे हवं आहे त्यासाठी मी आकाशा पातळात हलवीन, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी पुढे असं म्हणतात, बाळा, या जगात सगळं काही मिळू शकतं, पण विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो आणि तो विश्वास माझ्यावर ठेवला आहेस म्हणूनच मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू आता जेवढं धैर्य दाखवशील तेवढीच मोठी कृपा तुझ्यावर असेल. स्वामींचा आवाज आता अधिक दयाळू आणि प्रेमळ होतो. ते म्हणतात, मी तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा ओळखतो. तू जरी कोणालाही काही सांगितलं नसलंस तरी मला तुझं मन कळतं. तू जेव्हाही रात्री झोपताना डोळे मिटतोस आणि हळूच म्हणतोस, स्वामी माझा हात धर, तेव्हा मी खरंच तुझ्या हातावर हात माझा ठेवतो. ही भावना ऐकून अनेकांचे डोळे पाणवतात. स्वामी पुढे सांगतात, आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुझ्या आयुष्यातले सगळे वादळ मी शमवून टाकणार आहे. ज्यांनी तुला दुखावलं, जे नशिबाने हिरावून घेतलं, ते सगळं मी तुला नव्याने परत देणार आहे आणि हेही ते अधिक चांगल्या रूपात. स्वामी म्हणतात, तुला वाटतं की ही वेळ निघून गेली, पण बाळा, तुझ्यासाठी, माझ्यासाठी ही वेळ कधीच उशीर करत नाही. मी जिथं कृपा करतो तिथं काळ ही मागे फिरतो. ते म्हणतात, जेव्हा तू एकटा भासत होतास तेव्हा मी तुझ्याबरोबर चालत होतो. जेव्हा तू खचून गेलास तेव्हा मीच तुला उभं केलं. आता मी तुला इतकं उंच नेणार की तुझ्या शत्रूंनाही सुद्धा तुझी यशस्वी वाटचाल पाहून आश्चर्य वाटेल. स्वामी पुढे समर्थ पुढे म्हणतात, प्रेमाने म्हणतात, बाळ, आता वेळ आली आहे की तू आपल्या जीवनाकडे नव्याने पाहावंस. आतापर्यंत जे काही उघडलं ती एक परीक्षा होती, पण आता माझ्या कृपेचा खरा आरंभ होतो. मी तुला त्या अंधारातून बाहेर काढलं आहे आणि आता प्रकाशाच्या वाटेवर नेत आहे. स्वामींचं वचन ऐकून मन शांत होतं. ते म्हणतात, जी माणसं तुझ्यावर विश्वास ठेवली नाहीत, जे तुला कमी लेखत होते, जे तुझ्या मागे फक्त नाव ठेवत होते, त्या सर्वांपुढं मी तुझं यश फडफडू देणार आहे. तुला आता कोणाचाच प्रश्न पडणार नाही. प्रत्येक उत्तर मी स्वतः तुला देणार आहे. फक्त तू हे लक्षात ठेव, जर मन प्रामाणिकपणे असेल तर माझी कृपा काही क्षणात वादळ थांबवते.
अंधार दूर करते आणि तुझं आयुष्य सुवर्णाने भरून टाकते. तू एक पाऊल माझ्या दिशेने टाक, मी 100 पावलं तुझ्याकडे येईन. स्वामींचा चेहरा तेजस्वी होतो, त्यांचं तेज पाहून अंतःकरण ओलावून जातं. मी तुला यश देईन, पैसा देईन, प्रतिष्ठा देईन, पण त्याहूनही मोठं म्हणजे मन शांती देईन. कारण ज्यांचं मन शांत असतं त्यांचं आयुष्य सदा उन्नतीच्या दिशेने जातं. स्वामी समर्थ आता हात वरून आशीर्वाद देतात. आजपासून तुझ्या आयुष्यात रोज नवा चमत्कार घडणार आहे. नको ते दुःख नाहीसं होईल. जे हवंच आहे ते तुझ्या पदरी पडेल. आणि बाळा, मी कायम तुझ्या बरोबर असेन हे तू विसरू नकोस. स्वामी समर्थांचं तेजस्वी रूप डोळ्यासमोर येताच मन अगदी निशब्द होतं, जणू काही काळ थांबून गेलंय. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात अडचणी येतात, संकट येतात, पण त्यातून घाबरून पडणं हा मार्ग नाही. जे संकट तुझ्या वाटेला आलं आहे त्यामागे देखील माझी योजना आहे. मी तुला कोसळण्यासाठी नाही, तर तुला अजून अधिक बळकट करण्यासाठी ती परीक्षा घेतोय. कारण जेव्हा तू या सगळ्यांतून बाहेर पडशील तेव्हा तू पूर्वीचा राहणार नाहीस. तू नव्याने घडलेला, मजबूत, तेजस्वी आणि विजयश्री प्राप्त करणारा एक योद्धा असशील. तू कदाचित आज दुःखी असशील, तुझ्या डोळ्यात अश्रू असतील, पण त्या प्रत्येक अश्रूला मी माझ्या कृपेने सोनं करीन. ज्या क्षणी तू मी एकटा नाही, तू आम्ही समोर आहेत हे मनात मान्य करशील, त्या क्षणी संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. परंतु पुढे म्हणतात, आज जरी परिस्थिती तुझ्या विरुद्ध वाटत असेल तरी हे लक्षात ठेव, देव कधीही उशीर करतो पण अन्याय करत नाही. मी तुला उशीर उत्तर देईन, पण जेव्हा देईन तेव्हा ते एवढं मोठं असेल की तू विसरून जाशील की कधी तू रडला असतात. जे तुझ्याकडून हिरावून गेलं होतं ते मी तुला दुप्पटीने परत देईन. आणि बाळा, फक्त मीच तुला देईन असं नाही, मी तुला इतकं सक्षम करीन की तू स्वतःसुद्धा इतरांना देणारा, आधार देणारा, प्रकाश देणारा होशील. आज तुझी वाट पाहत आहेस, एखादी खुशखबर, एखादा बदल, एखादी मदत जी मी स्वतः पाठवतोय. पण फक्त एक वचन दे, तू विश्वास सोडणार नाहीस. स्वामींचा स्वर आणखी प्रेमळ होतो. ते थोडं हसत म्हणतात, कधी कधी मी उशीर करतो कारण मला वाटतं की माझं बाळ अजूनही तयार नाही. पण आता मी पाहिलंय, तू खूप सहन केलंय, तू खूप संयम राखलास, तू अनेकदा रडूनही कोणाला काही सांगितलं नाहीस. म्हणूनच मी ठरवलं, आजपासून मी तुझ्यावर अशी कृपा करेन की तुझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. जे लोक तुझ्यावर हसले होते, जे तुला कमी लेखत होते, जे तुला दुर्लक्षित करत होते, त्यांच्याच समोर मी तुला उंच नेईन. जे तुला पाहून थक्क होतील की हाच तो माणूस का, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला नव्हता. तेव्हा तू त्यांच्यावर राग करणार नाहीस, उलट त्यांचा क्षमा करशील. आणि तू बाळ माझं आहेस आणि माझं बाळ मनाने मोठं असतं. हे बोलताना स्वामींचं खूप केवळ तेजाने नव्हे तर अपार ममतेने भरलेलं दिसतं. त्यांचं वचन म्हणजे शब्द नाहीत, ते थेट आत्म्याला भिडणारी शक्ती आहे. ते म्हणतात, तू कधीही कितीही खचलेला असलास तरी मी तुला सावरणारच. कारण माझ्या प्रत्येक भक्त म्हणजे माझा अंश आहे आणि माझ्या अंशावर संकट यावं आणि मी शांत बसावं असं कसं होईल. मी तू रडण्याआधीच तुला मदत पाठवतो. फक्त तुझं मन माझ्याशी जोडलं असं राहिलं पाहिजे. जग काहीही बोलू दे, वेळ कशीही वागू दे, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी परीक्षा घेतो पण कधीच तुला सोडून देत नाही. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.